त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते ती म्हणजे भांडूपमध्ये एका क्रिकेट टूर्नामेंट दरम्यान एका 24 वर्षीय वैभव केसरकर या तरुणाचा क्रिकेट खेळताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही बातमी आणि फोटोमध्ये दिसत असलेला हाच तो तरुण 24 वर्षीय वैभव केसरकर भांडूपमध्ये क्रिकेट टूर्नामेंट खेळत असताना या तरुणाचा मृत्यू झालाय। नेमकं कारण काय या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। आनंद पांडे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती। आनंद, क्रिकेट टूर्नामेंट खेळत असताना नेमकं असं काय झालं की या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला? हो श्वेता, नक्कीच हे गोष्टी कालची घटना आहे की भांडूपमध्ये क्रिकेट खेळताना एक 24 वर्षाच्या तरुणाची जी आहे मृत्यू झाली आहे। क्रिकेट खेळताना ज्यावेळी ते फील्डवर आला त्याच्या छाती दुखायला लागली आणि त्याच्यानं बाहेर पडताना ते पडला अचानक आणि हॉस्पिटल घेऊन जाताना त्याच्यात दुर्दैवी मृत्यू झाली आहे। अशा प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी सुमैया कॉलेजमध्ये घडली होती की रस्सी खेळ खेळताना एक तरुण पडला होता, त्याची दुर्दैवी मृत्यू झाली। असा प्रमाण जे आहे वाढत चाललेला आहे। कुठे ना कुठे बघितला तरुणामध्ये जे आहेत ते हार्ट अटॅकचे प्रमाण जे आहेत वाढत चालले आहेत। अगदी बरोबर। आणि हा नेमका किती दिवसांपासून हा क्रिकेट खेळतो किंवा काय पार्श्वभूमी आहे याची, काय आसपासच्या त्याच्या आजूबाजूला जे त्याचे मित्र होते खेळण्यासाठी त्यांना काही अंदाज आला होता का? त्याला काही त्रास कधीपासून सुरू होता? स्वतः नक्कीच हे जे क्रिकेटपट्टू आहे आणि खूप दिवसापासून हे क्रिकेट खेळत आहेत, पण अचानक ते काल भांडूपमध्ये क्रिकेटचं आयोजन होतं आणि क्रिकेटमध्ये फील्डमध्ये गेला आणि त्याच वेळी तास जे आहेत उडाला। त्याच्यानंतर ते बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला आणि ते अचानक छाती दुखायला लागली, ते बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी कोसळला आणि त्याची दुर्दैवी मृत्यू झाली आहे। आनंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मात्र अक्षरशः कमी वयामध्ये हृदयरोगाचं हे प्रमाण किती वाढत चाललंय त्याचंच हे एक उदाहरण आहे। आणि क्रिकेट टूर्नामेंट खेळत असताना भांडूपमध्ये 24 वर्षीय वैभव केसरकर या तरुणाचा मृत्यू झाला।